गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो गोविन्दाय गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमोच्यते सर्वपापप्रमोच्यते वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज भक्तमाल ग्रंथामध्ये भगवान जी नावाच्या संताचं चरित्र आहे। हे भगवान दासजी तुवर यांना लोकांनी तुवर हे नाव ठेवलं होतं। हे पांडवांच्या वंशजातले क्षत्रिय होते। यांचे पिता पाटणकर गावामध्ये काही दिवस वास्तव्य केलं, पण 99च्या काळात सोम भीम आदी या वंशामध्ये यांना जयपूरला दत्तक म्हणून नेलं गेलं। राजस्थानमध्ये वंश हा पातळ असतो आणि म्हणून तिकडे दत्तकाची परंपरा खूप आहे। आताही आपल्याकडचे लोक तिकडे दत्तक जातात। वर्तमान स्थितीमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे, पण पुरुषांची संख्या कमी आहे। म्हणून या जयपूरच्या राजानं यांना दत्तक घेतलं। घेतल्यानंतर जयपूरच्या राजाला मुलगा होऊन गेला। दत्तविधान झाल्यावर यांनी त्यांचं घर सोडून दिलं की नाही म्हणे, तुम्हाला मुलगा झाला आहे, आता मला राहायचं नाही, तुमची प्रॉपर्टी नको, तुमचं गाव नको, बापाला म्हणे तुमचंही नको, दुसऱ्या गावात जाऊन वास्तव्य। कारण ती वृत्ती जी होती ती निरामय होती। झाला ना तुम्हाला मुलगा, मग मला कशाला अडचण। बाप असं म्हणेल उद्या की तुला तिकडे दिलं होतं, तुझं नशिबाचं, तुमचंही नको यांचंही नको, माझं नशीब स्वतंत्र।
तर या वंशामध्ये ते दत्तक गेल्यामुळे लोक त्या वंशाचं बोलायला लागले. म्हणजे पण ते म्हणे मुळात जर मी पांडव वंशातला आहे तर मी पांडव वंशातलाच राहील, कारण पांडवांच्या वंशात जन्माला येणं हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून भगवान राजेनं तिथून 10 मैलावर दक्षिण भागाला स्वतंत्र गावामध्ये राहायला सुरुवात केली. आणि हे जे राजे होते यांच्याप्रमाणे त्या गावात राजा म्हणून राहिले. ज्या ज्या वेळेला जयपूरवर युद्धाची वेळ यायची तेव्हा सैन्य घेऊन यायचे, यांना मदत करायची आणि परत चालले जायचे. वडिलांवर संकट आलं, वडिलांच्या राज्यात तिथे जायचे, मदत करायचे, परत आपल्या गावात येऊन राहायचे. अशामुळे घरोघरी त्यांची महती होती की द्रव्याकरता लढतच नाही. एकाने मला असं विचारलं होतं मागे, याच्यावरून आठवलं की शिवाजी राजा कवडीची माळ का बरं घालायची. आता सर्वसाधारण असं आहे की आईसाहेब भवानीचे म्हणजे तुळजापूरचे उपासक असल्यामुळे आईच्या गळ्यात माळ असते म्हणून तसं नाही आहे. क्षत्रियाचं जीवन कवडीमोल असतं. शरीराला किंमत नसते, वेळ आली तर घरचं सगळं सोडून द्यावं लागतं. आधी लग्न कोंढाण्याचं, मग तानाजीचं, म्हणून ती कवडी घालायची. आता लोक पैसे करतात, जो तो हाताला कवडी बांधतो. क्षत्रियाचं जीवन जे आहे ते कवडीमोल आहे. युद्धात काय होईल काय माहीत नाही, असं आहे ते. कवडीसुद्धा समुद्रमंथनातून निघाली गोष्ट खरी आहे, पण तिचं प्रतीक काय आहे? नाहीतरी सगळ्यांचं जीवन काय आहे, कवडीमोलच आहे. केव्हा पंक्चर होईल हे सांगता येत नाही ना. लोकांनी अर्थ काय लावला आहे, कवडी ठेवली की पैसे येतात. आणखीन मग जर पैसे आल्यावर खर्च नाही केले तर आणखीन एक नाव पडतं, कवडी चुंबक. असं आहे ते. म्हणून आता मग तुम्ही बरेच लोक हाताला कवडी बांधायला लागले. ते शिवाजी राजांचं शरीरच असं होतं की ते सगळं त्यागमय होतं. स्वतः म्हणजे सैन्य म्हणायचं, राजे तुम्ही युद्धाला येऊ नका. नाही, मी येणारच. कारण त्याला ज्याचं जीवन देशाकरता कवडीमोल वाटलं. पूर्ण माळ असायची गळ्यामध्ये कवड्याची. म्हणून एक वेळा त्यांच्या पित्याने विनोदामध्ये सांगितलं की का रे, तू आतापर्यंत सगळे युद्ध जिंकला आहे, सगळ्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे, तुला कोण सहाय्य करतं? तर म्हणे भगवान श्रीकृष्ण. मग म्हणाले, तुझ्या बहिणीवर जर काही एखाद्या वेळा संकट आलं तर तू आमच्याकरता आणि जयपूरच्या राजाकरता जातो तर जाशील का? म्हणे प्रसंग पाहून जाईल. म्हणजे बुद्धिवान होते. अगदीच निर्बल माणसाची जर बहिणीचा नवरा लढत असेल तर माझी जायची काय गरज आहे? प्रत्येक ठिकाणी जाऊन मी लढलो म्हणजे बाकीचे काय होतील? निर्बल. आपण सुद्धा सारखीच जावायला मदत करत राहिले की तो काय होतो? निर्बल. येत आहे झालं तिकडचं असं. म्हणून सारखी मदत करू नये कोणालाच नाही. कारण मदतीने मनुष्य लाचार होत जातो. पण मला सरकारची मदत घ्यायची सवय पडली आहे तर आता ते पैसे येणार नाही आहे. सगळे विचार करायला लागून गेले. कारण नाही आता ते शेतकऱ्यांना पुरवतील का, कोणाला देतील, काय काय करतील ते. भविष्य हे नुसतं भविष्य असतं, ते तसं होईल असं नाही सांगता येत. कारण निसर्ग बदलला की गेलं. म्हणून त्यावेळेस एकदा मोठा संग्राम झाला
म्हणून हे गेले आणि युद्ध घनघोर केलं. पण येता येता एक संकट आलं की हे असे अचानक उभे असताना शत्रूच्या माणसानं यांची मान उडवून दिली. धड घोड्यावर बसलेलं तसंच गावापर्यंत आलं. धड मान गेली तिथे. घोडा इतका चपळ होता की धड घेऊन आला गावामध्ये. हातामध्ये लगाम तशीच, फक्त मान नाही वरती. आपल्याकडे शिवाजी राजांच्या याच्यातही असं एक चरित्र आहे. जोपर्यंत याचा आवाज आला नाही तोफेचा, तोपर्यंत शरीर खाली पडलं नाही. क्षत्रियाचं बल जे आहे ते गेल्यावर सुद्धा राहत नाही. म्हणून कोणत्याही क्षत्रियाचा उत्सव करायचा असेल गेल्यावरचा तर बंदुकीवरती उडवावं लागतं. आजही हुतात्मा दिवशी फायर होतं. जेवण काही नाही, फायर. मग जर हुतात्मा दिवस मानतो आपण तर मग घरच्या बापाचं श्राद्ध का करायला नाही म्हणता? असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. संस्कृती थोडी बदल होईल झाली आहे, पण सगळ्या पंतप्रधानांचा स्मृती दिन होतोच, जन्मदिवस होतोच. मग आपण का सोडतो संस्कृती? संविधानाने सुद्धा मान्य केलं आहे ते. म्हणून त्यावेळेला ते आले तेवढ्या वेळात कोणी एक अपवित्र स्त्री म्हणजे जिला ऋतू प्राप्त झाला अशी आली आणि तिची छाया त्या घोड्यावर पडली आणि धड खाली पडून गेलं. म्हणजे तोपर्यंत ते वीरत्व होतं. 20 किलोमीटर घोडा चालत आला पळत पळत, तोपर्यंत धड सजीव होतं, डोकं नसताना. त्यावेळेस भगवान दासच्या नावानं त्या ठिकाणी जिथे ते पडले तिथे मंदिर केलं गेलं आहे कृष्णाचं. जिथे ज्या जागेवर पडले त्या जागेवर कृष्णाचं मंदिर झालं. आणि त्यांना पर्श म्हणजे देवाच्या हातात जो पर्श असतो ना त्याचं नाव दिलं गेलं आणि त्यांचं स्मरण केलं. वैशाख शुक्ल पंचमीला लोक त्यांना मन्नत मांडतात आणि तिथे तीर्थयात्रा भरते. अपार लोकांची श्रद्धा आहे. पुढे त्यांचे एक पुत्र सुरदास होते. यांना वडील गेल्यामुळे गरिबीची परिस्थिती येऊन गेली. पूर्वीच्या काळापासून आताच्या काळापर्यंत चालत्याच्या मागे लोक राहत आहे अनादिकालापासून. म्हणून कलियुगामध्ये सगळ्या पितांना काय करावं लागतं? मुलांची सोय करून ठेवावी लागते. पूर्वी लोक इतकी सोयीच्या भानगडीत पडत नसत, पण कलिकालामध्ये कोणी कोणाचं राहत नाही. म्हणून त्यावेळेला जनतेची अपार श्रद्धा होती. यांच्या मुलाने निंबार्कचार्यांचा संप्रदायाचा अनुग्रही झाला आणि नंद गावामध्ये राहू लागला. म्हणजे बा बिकट परिस्थिती केवढी आली की संप्रदाय स्वीकारला क्षत्रियानं. भगवान दास आणि त्यांचा मुलगा सुद्धा दृढ निश्चयी होते आणि दृढ निश्चय असल्यामुळे ते मथुरापुरीमध्ये आले आणि मथुरापुरीमध्ये त्यांनी मोठा महोत्सव केला. पण त्या ठिकाणी त्यांना संग्राम करावाच लागला. आणि मथुरेमध्ये त्या काळामध्ये जो एक राजा होता त्या राजाला त्यांनी उडवलं, कारण बापाचा गुण त्याच्यात आला. आणि मथुरेचं राज्य जे होतं ते सगळ्या जयपूरच्या लोकांच्या ताब्यात त्यांनी देऊन टाकलं. मुलाने तसंच केलं. त्या राजाच्या हातामध्ये जे 2 कंकण होते ते फक्त यांनी उचलून आपल्या हातात घालून घेतलं. जळगाव मथुरेचा विजय त्यांच्याकडे झाला. तत्पश्चात ते मथुरेमध्ये राहू लागले, संतांची सेवा करू लागले.
एक दिवशी भगवान श्रीकृष्णानं एका संताला आज्ञा दिली की मूर्खाचे अलंकार हा सज्जन काय घालतो माझा भक्त, ते अलंकार जे मूर्खाचे होते ते जरी राजाच्या अंगावर असले तरी तो राजा सनातन धर्माच्या विरुद्ध होता. आणि ते किती केले तर अलंकार प्रेताच्या वरचे आहे. मारल्यानंतर ते शरीर काय झालं, प्रेताच्या वरचं आहे. तर माझ्या भक्ताने असं अमंगल वस्तू घालू नये म्हणून देवानं संताला सुबुद्धी दिली. आणि हे संत सेवा करतच होते मथुरेमध्ये. एका संतांनी विचारलं तुम्हाला संत सेवा करायची आहे म्हणे हां. मग मी मागेल ते द्याल म्हणे हो. म्हणे तुमच्या दोन्ही हातातले कंकण देऊन टाका मला सेवा करायची. यांनी घेतले आणि देऊन टाकले. कारण क्षत्रिय हा निर्मोह राहतो. शिवाजी राजांनी सुद्धा जेवढी लूट आणली तेवढी काशी विश्वेश्वराला लावली, इकडे लावली, लावून टाकली. ते निर्मोह असतात. त्या धनाचा सदुपयोग करतात ते सामाजिक, धार्मिक आणि औषधी इत्यादी कामी. आता तर औषधाचे पैसे खातात लोक. सायरप, खोटं सायरप दिलं गेलं. ते राजस्थानमध्येच झालं. ते किती मुलं मरून गेले. असं आहे. लोक दान धर्मही करतात, खोटं कामही करतात. खोटं काम केल्यावर दान धर्म जो आहे तोही खोटाच आहे. म्हणून सत्प्रवृत्तीने धर्म झाला पाहिजे. असत प्रवृत्तीने झालेला धर्म पूर्वीच्या काळामध्ये हे लुटेरी लोक सुद्धा स्त्रियांच्या अंगावरच्या अलंकाराला हात लावायचे नाही. आता तर तेव्हा साखळी ओढून येत होतो रस्त्यानं. पूर्वीचे लुटेरी सुद्धा होते की नाही स्त्रीधनाला हात लावायचा नाही. कारण तिथे सुद्धा नीती होती. कलियुगात नीतीची माती झाली आहे. नीतीची काय झाली आहे, माती झाली. म्हणून आपण म्हणतो त्याची नीतिमत्ता ठिकाणावर राहिलेली नाही. ज्यांच्याजवळ सत्ता आहे त्यांची सुद्धा नीतिमत्तेची माती झालेली आहे. म्हणून त्यावेळेस या साधूनं त्यांच्या समोर ते अलंकार मोडले आणि वृंदावन मथुरेमध्ये सगळ्या साधूंना भोजन घालून मोकळं करून दिलं. आता त्या दानामुळे काय झालं, यांच्याजवळ धनबल नव्हतं पण मनोबल आणि धैर्यबल पुन्हा आलं आणि यांनी मथुरेचं राज्य सांभाळण्याची पुन्हा तयारी केली. धन जर जवळ राहिलं असतं दृष्ट धन तर पुन्हा शौर्य आलं नसतं. शौर्य आलं आणि सनातन धर्माचं रक्षण केलं. कारण मनामध्ये काय विचार होता, आम्ही पांडवांचे वंशज आहोत. म्हणून आपली वंशावळी माहिती पाहिजे, आपण कोणाचे वंशज आहोत. जर माणसाला वंशावळी माहिती राहिली तर त्या वंशाचे गुण आपल्याला आठवतात. म्हणून पूर्वी ज्याप्रमाणे लिहिलेलं असायचं बडव्यांकडे वगैरे, त्याप्रमाणे गावामध्ये जे शाहीर असायचे तेही शूर लोकांचे गाणे तयार करून लोकांसमोर ठेवायचे की असे असे शूर आपल्या गावात होऊन गेले, त्यांनी गुन्हेगारांना पळून पाठवलं. हे आपली फुकनगरी आहे ना, या फुकनगरीचं नाव असं पडलं होतं की या फुकनगरीला वेढा टाकला यांनी. तिथे एक बाई होती, तिने सांगितलं दरवाजे बंद करा, मी सगळे पळवते. तर जिवारीचा घाटा केला आणि त्या दरवाज्यांवर उभे राहिल्या बाया सुपामध्ये घाटा घ्यायचा आणि सैन्याच्या अंगावर फेकायचा. म्हणून ते सैन्य फू 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 करत पळालं, म्हणून नाव झालं फुकनगरी. असं आहे. पळवून दिले होते त्या बाईने.
असं आहे. असे शूर लोक असतात की प्रसंग अवधानामध्ये एका बाईने संपूर्ण गाव वाचवलं. त्याला मोठा दरवाजा होते त्यावेळेला आणि असं कोट होता त्या गावाला आणि मग खाली उतरून नदीवर जायचे रस्ते होते. बरोबर तिने दरवाजे पॅक केले आणि घाटा घेतला. सैन्याच्या अंगावर भरलं. तेव्हा काही गोळी नव्हती, भालेन तलवार होते. तर सगळे पळाले, फू 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 फुकणं घरी. असं आहे. म्हणून ते म्हणतात ही जी शौर्य लीला असते त्यावेळेला हे पांडवांचे वंश, तर संत लोकांनी सांगितलं ज्या वेळेला द्रौपदीचं हरण झालं, वस्त्रहरण, त्यावेळेला हे त्या कुळात जन्माला आले होते आणि त्यांनी द्रौपदीचं हरण झाल्यावर कौरवांच्या समोर तिच्या अंगावर सोनं आणि चांदीची लूट केली. त्या पुण्याईनं या घराण्याला हे एवढं वीरत्व प्राप्त झालं होतं. कारण स्त्रियांचं रक्षण करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. आज ज्यांचा धर्म आहे तेच स्त्रियांना त्रास देतात. आतापर्यंत आपण किती डॉक्टरीन बायांनी आत्महत्या केलेली ऐकली. आत्ता परवाई झाली आपल्या महाराष्ट्रात. कलकत्त्याकडे होत होती, 3-4 झाल्या तिकडे. आता आपल्याकडे झाल्या. खोटं सर्टिफिकेट नाही दिलं म्हणून बिचारीला तिच्या हातावर खोटं लिहून ठेवलं. हा, म्हणून हा महिमा का वाढला तर पांडवांच्या वंशाचा गुण शरीरामध्ये होता. म्हणून घराण्याचा जो गुण आहे, घराण्याचा जो धर्म आहे, तो माणसाच्या शरीरामध्ये राहतो. आणि अशा प्रकारे या वृंदावनामध्ये आणि महतामध्ये अजून या दोन्ही बाप लेवकांना क्षत्रिय म्हणून पूजा नाही होत, संत म्हणून पूजा होते. आता जसवंत सिंग नावाचे संत होऊन गेले राजपूत घराण्यामध्ये. हे जसवंत सिंग राठोड वंशाचे होते, क्षत्रिय. यांचा वंश राठोड होता. यांना अनेक भगवत भक्त आणि संत भेटलेले होते. हे भगत विग्रह होते. हे धातूची प्रतिमा मानणारे नव्हते, भगवंताचं स्वरूप मानणारे होते. म्हणजे कोणत्याही धातूच्या प्रतिमाची पूजा नाही करायची. मग काय करायचं तर भगवंताचं स्वरूप धर्म आहे म्हणून धर्माचीच पूजा करायची. मग रोज अतिथीला दिलं पाहिजे हा धर्म, संतांची पूजा झाली पाहिजे हा धर्म, वृद्धांची सेवा झाली असा धर्म करून त्याची पूजा करत असत. आकाशामध्ये सूर्य आहे म्हणून त्याची पूजा, झाडं वृक्ष वल्ली आम्हाला मदत करतात म्हणून त्यांची पूजा. म्हणजे एक प्रतिमा देव न मानताना सर्वत्र ठिकाणी देव आहे. झाडांचं रक्षण करणं, विनाकारण झाड कोणाला न तोडू देणं, जो तोडेल त्याला दणका देणं, ही अशी पूजा करू लागले, सर्वात्मक पूजा. आपण काय करतो तेवढ्यापुरती करतो नाही, त्यांनी सर्वात्मक पूजा केली. मग सर्वात्मक ईश्वर जो आहे तो कळायला पाहिजे. तो जोपर्यंत कळत नाही, जसं विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आहे. एकदा विवेकानंद देवीची मूर्ती घेऊन चालले होते मातीची नवरात्रात, आणि एक आजी पडली तर त्यांनी ती मूर्ती घाईत ठेवली आणि त्या आजीला उचललं, पाणी पाजलं, तिला हवा घातली आणि आपल्या पाठीवर बसून तिच्या घरी सोडून आले. एक माणूस त्या मूर्तीजवळ उभा होता, ती मूर्ती फुटली होती. विवेकानंद आले, म्हणाले महाराज तुम्ही देवाची मूर्ती फुटली तिकडे लक्ष नाही दिलं, त्या म्हातारीकडे लक्ष दिलं. म्हणे बघ मूर्ती अजून देव झालेली नव्हती, म्हातारीमध्ये जीव होता म्हणून ती देव होती. म्हणून पाषाण मूर्ती पूजण्यापेक्षा जीवरूपी जे जीव आहे, ज्यांच्यात जीव आहे, असे जे जीव आहे त्यांची पूजा करणं ही सर्वेश्वराचीच पूजा आहे. आता लोक सगळ्या लोकांचं पैसा दाबून घेतात, देवाला एकदम फुलं चढून देतात 1 लाख रुपयाचे. काय उपयोगायचं?
असं नाही आहे. हे कळायला पाहिजे. हल्ली जे दान होतं ना लाखो रुपये, ते अनेक लोकांचं गोळा केलेलं असतं. ते चैन करतं म्हणून देऊन देतात. ते बंद करा, कोणाला लुटणं. ते जोपर्यंत तुम्ही लुटतात आणि इकडे देत आहेत, ते जमानेवर देवाकडे. याची टोपी त्याच्या डोक्यावर ठेवण्यात काय अर्थ आहे? आपल्या कष्टार्जित द्रव्याचं दान झालं पाहिजे. जोपर्यंत कष्टार्जित द्रव्याचं दान होत नाही तोपर्यंत त्याचं फळ मिळत नाही. जसा समजा एखादा भाजीवाला आपल्या घरी टोपली ठेवत असेल, त्याला इथे घेऊन मग टोपली घेऊन तो फिरत आहे, तर आपण रोजच त्याच्यातले कोथिंबीर त्याने दिली पाहिजे असं जर म्हटलं तर मग त्याला मदत केल्याचं फळ नाही. राहू दे बाबा. हां, तर केव्हाही कोणाला मदत करायची असेल तर त्याच्यापासून अपेक्षा नाही ठेवायची. काय नाही ठेवायची? अपेक्षा. आणि मदत करताना सुद्धा हा सज्जन आहे का नाही असं पाहूनच मदत करायची. नाही तर मदत करणाऱ्यांचा दुर्जन लोक फायदा घेतात. चोरीची गाडी लावू द्या म्हणतो मला इथे, आणि तो चालला जातो. गाडी ज्याच्या घरी सापडते तो ठरतो. म्हणून सज्जनालाच मदत करायची आहे. काय करायची आहे? सज्जनाला मदत करायची आहे. जेव्हा आपण सज्जन ठिकाणी मदत करतो तेव्हा तो धर्म ईश्वर रूप होतो. महाभारतामध्ये एक गोष्ट आहे. अर्जुनाचा पराक्रम पूर्ण झाला आणि अर्जुनानं भगवंताला असं विचारलं की धर्मराजाच्या युद्धामध्ये धर्मराजाच्या अंगावर जखमा झाल्या आहे, आपण आधी धर्मराजाला भेटून जाऊ आणि आपला विजय सांगू तिथे. भगवान म्हणाले धर्म शिबिरामध्ये आहे, त्याच्याजवळ 5 नौकर आहे, एवढंच नाही तर द्रौपदी आहे. मग तो भीम एकटा लढतोय, त्याच्या आजूबाजूला कोणी नाही, त्याच्यावर अनेक राक्षस प्रहार करताय दुर्योधनाचे, तर आपण तिथे जाऊ. नाही दुर्योधनामध्ये शक्ती खूप आहे म्हणे, आपण धर्मराजाला भेटू. म्हणे आई तू तिथे दुःखी होशील, धर्माला हे सहन होणार नाही. अर्जुन गेला. म्हणे दादा माझा विजय झाला. अरे म्हणे विजय झाला, तू युद्धातून पळून आला. युद्धामध्ये उभा असलेल्या भावाचं रक्षण करण्याच्या ऐवजी शिबिरामध्ये झोपलेल्या भावाला पाहायला आला. तुला माझ्यासमोर तुला बढाई मारायची आहे म्हणून आला होता. अर्जुनाला राग आला. भगवान म्हणे मी तुला काय सांगितलं होतं, धर्माला जो संकटात आहे त्याला सहाय्य करणं धर्म समजतो. तो जो झोपला आहे त्याला मदत करणं तो समजत नाही. मग अर्जुन मोठ्या क्लेशानं भीमाच्या पाठीमागे आला. तो भीम काय करायचे, हत्ती उचलायचे, अशी त्याची मान मोडायचे ठार आणि गट रक्त द्यायचे. सगळा संहार चाललेला होता. देव पुढे गेल्यावर भीमाने नमस्कार केला. भीमा अर्जुन तुझ्या मदतीला आलाय, तू त्याची मदत घे. म्हणे देवा अर्जुनाला म्हणे तू विश्रांती घे, मला तुमची मदत असल्यावर अर्जुनाच्या मदतीची गरज नाही. म्हणे मी तुझ्याजवळ आहे. अर्जुन हसला. का म्हणे त्याला, तुम्ही माझ्याजवळ होते तरी तो म्हणतो माझ्याजवळ होतं. भगवान श्रीकृष्ण हसले. अर्जुना त्याला माहिती आहे की मी त्याच्या मागे आहे, तुझ्या रथावर आहे पण त्याच्या पाठीमागे आहे. आणि कारण तो अन्यायावर चिडलाय आणि अन्यायाचा नाश करतोय. मग देवाने पुन्हा प्रश्न विचारला भीमाला. भीमा अरे मी तर अर्जुनाच्या रथावर होतो, तुझ्या मागे होऊन. मग देवा हा त्रिशूळ धरून काळा पुरुष चाललाय म्हणे इथून, हा असा जातो हा असा येतो, तो मारतो, मी निमित्त आहे. अर्जुना आई तू 18 अध्याय गीता ऐकल्यावर निमित्त समजत नाही, मी युद्ध केलं असं समजतो. याने गीता ऐकली नाही पण माझ्याच कृपेनं युद्धाचा नाश होतोय हे त्याला समजलेलं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. धर्म जो आहे आपत्कालामध्ये दुसऱ्याला मदत करणं आणि मदत करून विसरून जाणं हा मोठा धर्म आहे. जाहिरात नाही करायची.
आपण आता तर लोक पुरस्काराकरता खोटे सर्टिफिकेट लावतात. खोटे सर्टिफिकेट आहे. जो बिचारा शौर्य करतो त्याला पुरस्कार मिळत नाही, जो नुसताच बसून राहतो त्याला पुरस्कार. क्षत्रियाचा पुरस्कार जो आहे तो पराक्रमावर आहे, आणि तोही अघटित पराक्रम. स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला जो विजय देतो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याला विजय देतो, अशा लोकांचा पुरस्कार. त्यावेळा हे क्षत्रिय होते, पण भगवंताचे मोठे भक्त होते. भगवत विग्रह धातूपरांची प्रतिमेची पूजा न करता उत्तम प्रकार सेवेने पूजा करत होते. सगळ्यांना उत्तर देताना सविनय उत्तर देत होते, म्हणजे नम्रतापूर्वक. एकदाही त्यांच्या जसवंत सिंगांच्या तोंडातून अशी कठोर समज तोंडातून आली नाही. विनयपूर्वक आनंदाची बातमी असो, दुःखाची बातमी असो, कोणतीही बातमी विनयपूर्वक सांगायची आणि त्यावेळे पालन करायचे. आणि स्वतःला परमेश्वराला म्हणायचे, परमेश्वरा मी तुझा खरा भक्त होईल अशी माझी वृत्ती कायम ठेवू, अशी प्रार्थना करायची. मी तुमचा खरा भक्त होईल अशीच माझ्यावर कृपा करा, म्हणजे जेणेकरून माझ्याकडून परोपकारार्थ कार्य घडलं पाहिजे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणता, मी आता उरलो उपकारापुरता. मी फक्त उपकारापुरताच आता उरलो आहे, माझ्या हातून उपकार व्हावा आणि परोपकार हाच धर्म आपल्या हातून व्हावा अशी सद्भावना त्यांच्याकडून होती. त्यावेळेस संतांनी असं म्हटल्याबरोबर जसवंत सिंगांनी त्यांना नमस्कार केला आणि संतांनी आशीर्वाद दिला आणि जसवंत सिंगाचा जय जयकार झाला. पुढे हरिदासजी नावाचे एक संत होऊन गेले. हे वैश्य कुळामध्ये उत्पन्न झाले आणि हरिदासाचं निवासस्थान काशीच्या नगराच्या जवळ होतं. त्यांची एक प्रतिज्ञा होती की व्रजवृंदावनामध्ये मी शरीर सोडेल, बस माझा जो मृत्यू आला पाहिजे तो व्रजामध्ये आणि वृंदावनामध्ये, अंती असंच झालं पाहिजे. आणि आपल्या गावामध्ये राहून साधू संत, गोर गरीब, दुःखी जीव, आजारी गाय, आजारी पक्षी, आजारी प्राणी यांची सेवा करायची आणि देवाचं सतत स्मरण करत राहायचं. एकदा त्यांची तब्येत बिघडली, ज्वर वाढला. क्रमवशात 3 वैद्य त्यांच्याजवळ आले आणि तिन्ही वैद्यांनी असं सांगितलं की यांना बरं करणं असाध्य आहे, म्हणजे यांना आम्हाला बरं करता येणार नाही, असाध्य आहे. असं ऐकल्यावर, चिकित्सा झाल्यावर यांच्या मनात, हरिदासजीच्या मनात भाव आला की आपल्याला व्रजवृंदावनामध्ये प्रेमरंगमग्न व्हायचं आहे. म्हणून आपल्या 4 पुत्रांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ही संपत्ती सगळी तुम्ही हिचा स्वीकार करा आणि मला वृंदावनामध्ये नेऊन पोहोचवून द्या. म्हणून डोली केली आणि डोलीमध्ये त्यांचं शरीर ठेवलं आणि वृंदावनामध्ये गेलं. जसं जसं वृंदावन येऊ लागलं तसं तसं ते ध्यानमग्न होऊ लागले. आजारी होते पण त्या आजारी अवस्थेत त्यांचं ध्यान लागलं. आता वृंदावनात प्रवेश केल्याबरोबर राधा वल्लभांचं नामसंकीर्तन तिथे चालूच होतं. त्यावेळा त्या गावातल्या लोकांनी आश्चर्य केलं की एवढ्या आजारी अवस्थेमध्ये सुद्धा वृंदावनात येऊन यांची राहण्याची इच्छा आहे, म्हणून यांनी बरे व्हावं एवढ्याकरता सगळे संत गोळा झाले आणि यांनी नामसंकीर्तन जोरात सुरू केलं. आता त्याच्यात 2 फायदे आहे. नाम संकीर्तन ऐकता ऐकता गेले तरी उद्धार आहे
आणि बरे झाले तरी पा ईश्वर कृपा कशी करतो. म्हणून आपल्याकडे सुद्धा जुने म्हातारे पंढरपुरामध्ये जाऊन राहायचे. आता मला घरी यायचंच नाही, तिथेच राहायचे ते. कुठल्याही मठामध्ये सेवा करायची आणि एक वेळा जेवायची. आलेच नाही ते, कारण पंढरपूर ही वैकुंठ भूमी आहे. पंढरपूर हे वैकुंठ. वृंदावनामध्ये सुद्धा श्रीमंत लोकांनी आपले बंगले बांधून ठेवले. म्हातारे झाले की तिथे जाऊन राहतात ते. बस आपलं जायचं नाही घरी. त्यांची धनानं सेवा होते आणि जे भक्त जातात त्यांची भगवंताच्या कृपेने सेवा होते, सांभाळल्या जातात. पहा तुम्ही आता वृंदावनामध्ये बऱ्याच संतांनी वृद्धाश्रम काढून घेतला आहे. हजार हजार स्त्री पुरुष ठेवलेले आहे, त्यांना सगळं राहायला खायला प्यायला. आपल्याकडे वृद्धाश्रम म्हणतात, तिकडे वृद्धाश्रम म्हणत नाही, भक्ताश्रम म्हणतात. कारण सगळे जीव जे आहे ते भगवंताचे अंश आहे. मग आता जर भगवंताचे अंश सगळे जीव आहे तो कोणत्याही जीवाचा आपल्याकडून तिरस्कार व्हायला नको. कोणत्याही जीवाचा मत्सर न घडो देवा. म्हणून ईश्वराकडे मागणं असतं की ईश्वरा माझ्याकडून कोणत्याही जीवाचा मत्सर होऊ देऊ नका. आश्चर्य असं झालं की ते वृंदावनामध्ये पोहोचल्यावर वृंदावनामध्ये हरिदासांचं शरीर संकीर्तनामध्ये सुटलं आणि त्यांनी त्यांचा जो प्रण केलेला होता की वृंदावनामध्ये मी माझा प्राण सोडेल ते सत्य झालं. वृंदावन धामाचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि ते शरीर दिव्य होऊन गेलं. हरिदासजी वृंदावनामध्ये पोहोचल्यावर इष्टदैवत राधा वल्लभ गुरुदेव यांच्या जवळ त्यांना नेलं गेलं आणि त्या ठिकाणी त्यांना दर्शन घडवलं गेलं. मुलांना सुद्धा आनंद झाला की आपण आपल्या वडिलांची इच्छा पुरी करू शकलो. आपल्या वडिलांची जी इच्छा होती की वृंदावनामध्ये, आता आपलं संसारी माणसाचं असताना किंवा मुलगी मुंबईला आहे, मुलगा पुण्याला आहे, ते कोणत्या गाडीने निघाले, म्हातारा म्हणतो किती वाजता येणार आहे, किती वाज म्हटलं 12 वाजता. 12 वाजले की म्हातारा म्हणतो आली का गाडी, म्हणे आली. आली म्हटल्याबरोबर प्राण सुटून जातो. त्याप्रमाणे वृंदावनामध्ये गेल्यानंतर त्यांचं शरीर सुटलं पण मन मात्र भगवंताला समर्पण झालं. कारण नाहीतरी हे शरीर एकदा केव्हा तरी आपल्याला सोडावं लागतं. कसं तर भगवद्गीता सांगते, जीर्ण वस्त्र झाल्यावर नवीन वस्त्र मिळालं की आपण नवीन वस्त्र ताबडतोब घालतो आणि जुनं वस्त्र टाकून देतो. त्याप्रमाणे हे शरीर एकदा केव्हा न केव्हा आपल्याला हे टाकायचं आहे. आपल्याला शरीर टाकताना दुःख होतं आणि संतांना, ज्ञानी लोकांना शरीर टाकताना दुःख होत नाही. म्हणून क्षत्रियाचा मृत्यू रणांगणात आला की तो वीर गतीला जातो आणि संताचं शरीर भगवंताचं संकीर्तन करत गेलं की ते भगवंतामध्ये मिळतं. म्हणून असे हरिदासजी यांनी वृंदावनामध्ये आपला देह तिथे सोडला आणि त्यांचं चरित्र भक्तांच्या चरित्रात लिहिलं गेलं. वृंदावनामध्ये जेवढे संत होते कार्य वेगळं होतं पण मन मात्र ईश्वरामध्ये होतं. म्हणून मी काल रात्री सांगितलं ना की वक्त्याने संसारात राहावं पण आपलं मन मात्र संसारात ठेवू नये, संसारापासून अलिप्त ठेवावं. कारण जगाला सांगण्याचं काम आपलं आहे. मग जगाला सांगताना आपल्याला जगाला धरून सांगावं लागतं. एकदम वैराग्याने सांगतायत जगाला, पण आपण मात्र मनापासून वैराग्य ठेवावं, मनापासून वैराग्य ठेवावं आणि मन मात्र भगवंतामध्ये ठेवावं. महाराज म्हणतात तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आपलं मन भगवंतामध्ये राहावं याकरता जर अशी आपली इच्छा असेल
तर मनापासून भगवंताच्या नाम जपाचा स्वीकार करावा. 4 वाजता 4:30 तर मनापासून आपलं मन जे आहे ते भगवंतामध्ये रमलं पाहिजे. म्हणून नको रे मना, आपल्या मनाला नेहमी उपदेश केला पाहिजे की मना तू असं करू नको, कारण तू बाकीच्यात कुठे रमू नको. धर्मामध्ये रम, काम अर्थ याच्यामध्ये रमू नको, कारण हे रमल्यानं तुला पुन्हा जन्म भोगावा लागेल. म्हणून नाम सदा बोलावे, गावे भावे जनास सांगावे, हाची सुबोध गुरुचा, नामा परतेन सत्य मानावे. म्हणून आपल्या मनाला नामाला सत्य मानायला सांगितलं. आता आपण रोज तुकाराम महाराजांचे निर्वाणीचे अभंग म्हणत नाही का, सत्व रज तम. हे सत्व रज आणि तम हे 3 गुण जे आहे हे ईश्वरापासून आपल्याला विसरून टाकतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विसर न पडावा माझा देवा तुम्हासी, पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित, तुका म्हणे पडतो पाया करा छाया कृपेची. तर ईश्वराला मागणी मागितली आहे की तुम्ही आमच्यावर कृपेची छाया करा, की जेणेकरून तुमचं नाम आमच्या मनामध्ये लागलं पाहिजे. मग महाराज प्रमाण देता, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद ती काया भेद नाही देवातया. तर भगवंताच्या नामाचा मनाला छंद लागला की आपली काया जी आहे, म्हणजे हे शरीर जे आहे जे नाशवंत आहे ते सुद्धा गोविंद होऊन जातं. पहा तुम्ही गजानन महाराज बघा, स्वामी समर्थ बघा, यांच्या समाधीवर हजारो लोक जातात, हजारो. कारण ते शरीर गेलं तरी असलं तरी जगाला उपयोग देत आहे, ते जमिनीत आहे, वरतून बंद केलेलं आहे, पण तिथे गेल्यावर सगळ्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होत आहे. आम्ही शेगावून आलो, मला महाराजांचं चांगलं दर्शन झालं. आम्ही शिर्डीला गेलो, आम्हाला महाराजांचं चांगलं दर्शन झालं. आम्ही स्वामी समर्थांकडे गेलो, चांगलं दर्शन झालं, प्रसाद चांगला मिळाला. मनाला काय मिळतं? समाधान. म्हणून देवळात नेहमी प्रसादच पाहिजे, कारण तो प्रसाद आत गेला की मनाच्या ठिकाणी एक शांती वृत्ती येते. म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. असं या भक्तांमध्ये यांचं चरित्र गेलं आणि भगवंताच्या कृपेने यांचा दिव्य देह झाला. म्हणून यांचं नाव सगळ्या संतांनी हरिदासजी ठेवलं आणि त्या दिवसापासून यांचं चरित्र त्या ठिकाणी लिहिलं गेलं. हरिदास हे संत सेवेमध्ये नेहमी मग्न असायचे. बरं, यांचं जे आयुष्य होतं ते 95 वर्षापर्यंत आयुष्य होतं, म्हणजे सगळ्यात वयोवृद्ध होते. आणि अशा या हरिदासांनी अति भक्तीच्या योगानं राधा वल्लभांचं दर्शन केलं, ठाकूरजीची सेवा करावी. आणि हरिदासांनी कधीही भगवंताच्या प्रसादाचा अपमान केलेला नाही. त्यांची भगवंतावर अतिनिष्ठा होती आणि निष्ठेनं ते भगवंताचं कार्य सदा करीत होते. म्हणून या 3 संतांचं चरित्र आपण पाहिलं. या 3ही संतांच्या चरित्राचा उद्देश एवढाच आहे की शरीरानं संसारामध्ये राहायचं, पण मनाने मात्र भगवंतामध्ये राहायचं. म्हणून मना सज्जना भक्तिपंथे सिधावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जे ज्ञानानं शक्य नाही आहे ते भक्तीनं सहज शक्य होतं. म्हणून भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. ज्योती काय करते? अंधकाराचा नाश करते. त्याप्रमाणे आपण भगवंताची भक्ती केली की हा संसार आपला नाही आहे अशी भावना ठेवून आपण यातून मुक्त होतो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काय. मस्तकी तो दाना ठेविला कर, भोजना मागती.